पुढची बातमी बघूयात। टोरेस कंपनीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भातली ही एक मोठी बातमी आपल्याला बघायची आहे, कारण या घोटाळ्यामुळे अनेक सर्वसामान्यांचे कोट्यवधी रुपये बुडालेले आहेत। आणि या घोटाळ्याच्या संदर्भात 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये अनेक तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या। मात्र या संदर्भात पोलिसांनी कारवाईचं पाऊल उचललं नसल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांची एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून आता चौकशी केली जाईल अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। आधी तक्रारी प्राप्त होऊन सुद्धा कारवाई का केली गेली नाही या संदर्भात चौकशी आता केली जाईल। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, साधारणपणे 6 महिन्यांच्या आधीपासूनच पोलिसांना जर याची कुणकुण होती तर पोलिसांनी काहीच कारवाई कशी केली नाही? यामिनी, हा एक लाल फितीचा कारभार आहे की यात आणखीन काही तथ्य दडलेलं आहे याचा आता तपास मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत। कारण की या प्रकरणी 29 जून 2024 रोजी पहिल्यांदा शिवाजी पार्क पोलीस स्थानकातून या कंपनीला तुमच्या कामाची माहिती द्या अशा प्रकारची एक शो कॉज नोटीस पाठवण्यात आली होती। एक कायदेशीर कारवाई, कारण की एका पोलीस उपनिरीक्षकाला या कंपनीच्या कारभारासंदर्भात काहीतरी काळाबेरा असल्याची व त्याच्याकडे काहीतरी माहिती आल्याची संभावना होती आणि याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली होती। मात्र ही नोटीस पाठवल्यानंतर मुंबई पोलीस आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने यापुढे त्यावर काहीच कारवाई केली नाही। त्यामुळे नेमकं काय झालं होतं त्या नोटिसीचं पुढे? त्या कंपनीकडनं कोणी आलं होतं का? कोणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता का? आणि मग तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात काय केलं, हा आता तपासाचा मुद्दा आहे। चौकशी होते। एसीपी दर्जाचा अधिकारी यासाठी नेमलेला आहे आणि तो या कंपनीची आणि या शिवाजी पार्क पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे। हे केवळ एकच प्रकरण नाहीये। त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नवी मुंबईत सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडे या संदर्भात तक्रार आली होती। त्यांनी सुद्धा या प्रकरणी एक समन्स जारी करून कंपनीला त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आयकर विभागाने सुद्धा या कंपनीला एक नोटीस पाठवली होती। त्यामुळे अनेक संस्थांनी, मुंबई पोलीस असतील, नवी मुंबई पोलीस, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या सर्वांनी टोरेस कंपनीला नोटिसा बजावल्या होत्या। परंतु त्या नोटिसांचं पुढच्या 6 महिन्यात काहीच कसं झालं नाही, हा आता कारवाईवरती सवाल उपस्थित होते। त्यामुळे लाल फितीच्या कारभारात या नोटिसा कुठे अडकल्या की या कंपनीनं या संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून काहीतरी तडजोड केली होती का, असा आता तपासाचा मुद्दा आहे। कारण की दादर आणि शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती भागात कार्यालय ठाकून 1000 कोटींचा घोटाळा करते ही कंपनी आणि 2 परदेशी महिला सगळं काही गुंडाळून पळायच्या तयारीत असताना त्याच कंपनीत गुंतवणूकदार असल्या एका स्थानिक भाजी विक्रेत्याने पोलिसांना माहिती दिली आणि मग पोलीस कारवाई करतात। त्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा इथं सवाल उपस्थित होते आणि त्याची चौकशी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंबई पोलीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।